गाईस तर परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गाईस तर आज मी इथं काकाच्या घरी आलो तर मला एक सापाचं पिल्लू दिसलं. तुम्हाला दाखवतो मी सापाचं पिल्लू आणि तुम्ही सांगा मला हे सापाचं पिल्लू आहे का नाही. कोण गाईस तर हे बघा आम्हाला इथं साप सापडलेलं आहे. ऋग्वेद काय साप साप गाईस तर आता आम्हाला सापचं पिल्लू दिसलेलं काय सापाचं तुम्ही बघितलं असेल. कुठे गेला ऋग्वेद. हे बघा गाईस ऋग्वेद हात लवीत आता सापाच्या पिल्लूला. तर आम्ही तर जास्त देऊ सापाचं पिल्लू दिसलं आणि ते काकाला सापडलं तर काका दिसते पण ऋग्वेद पाकुडं चढला. आम्ही इथं मस्ती करतोय. ऋग्वेद सापाचंच पिल्लू का कोणच्या नागाचं पिल्लू चालला बघा भाऊ बाजूला आपण ऋग्वेद जवळच घेऊन राहिला ना. काहीच तर ऋग्वेद तुम्हाला आता सायकल चालवून दाखीन. ऋग्वेद सायकल चालव बरं. सायकल चालवून दाखव. ऋग्वेद आत्ता सायकल शिकला गाईस. स्टंट बी करून दाखवा. गाईस तर गेला बघा. हा येऊ स्टंट पा किती भारी करतो आता. शायनिंग पा तुम्ही किती भारी मारतो तेव्हा. हां इकडे येऊन परत कर. गाईस सायकल लय भारी घुमतो तो. तुम्हाला दाखव परत पा. हा पा हे बघा आला पा. तर ऋग्वेद आत्ता सायकलीवर स्टंट मारीत होता तुम्ही आत्ता पाहिलं. आणि आत्ताच सायकल तोडून टाकली लगी. हे बघा काका त्या सायकल काय केलं ऋग्वेद. एकदम स्पीड मध्ये घेऊन गेला आणखी अचानक ब्रेक दाबला त्याने. तिकडे चाललंय मागं जाते. सायकलचा ब्रेक गट्ट राहतो बघा तोच तोडून टाकला ऋग्वेदने. ऋग्वेद आहे ना तो एक पोरग इम्प्रेस करासाठी ना स्लिप मारतात ना म्हणून ते असं झालेलं आहे. मग खरे का ऋग्वेद. गाईज जाऊन त्या आजचा ब्लॉग एंड करून दाखवू आपण. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आपला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेवढं बाय.